नमस्कार सर्वांना. जय भीम, इन्कलाब जिंदाबाद, जय हिंद. मी विक्रांत शंके, कॉकरोच जनता पार्टी महाराष्ट्राच्या राज्य समन्वय समितीवर मी आहे. राज्य समन्वयक म्हणून काम पाहतोय. राज्यभरातून, महाराष्ट्र राज्यातून जे कॉकरोच जनता पार्टीचे इच्छुक काम करण्यासाठीचे जे सदस्य होते, कार्यकर्ते होते, त्यांची एक परिचय, ओळख आणि चिंतन बैठक, एक संवादाची बैठक या ठिकाणी पार पडली. आणि या बैठकीमध्ये साधक बाधक अशी संघटनवाढीच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर कॉकरोच जनता पार्टी महाराष्ट्र ही कोणत्या आयडिओलॉजीवर पुढे जाऊन काम करेल किंवा कुठल्या सूत्रानुसार काम करेल हे सुद्धा या ठिकाणी ठरलेलं आहे. कॉकरोच जनता पार्टी महाराष्ट्राची एक संहिता तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या पत्रकार परिषदेमधून आम्ही कॉकरोच जनता पार्टी महाराष्ट्राची अधिकृत अशा स्वरूपाची राज्य कार्यकारिणी, त्याच्यामध्ये सर्वजण समन्वयक असतील, तर एक समन्वय समिती आम्ही जाहीर करत आहोत. आणि अशा प्रकारचे निर्णय या ठिकाणी झालेले आहेत. नेमकं आता तुमची पुढील वाटचाल कशी असणार आहे? आमची पुढील वाटचाल, आता आम्ही जी दशसूत्री जाहीर केलेली आहे त्या दशसूत्रीमध्ये आम्ही माणूस प्रथम मानलेला आहे, संविधानाचा सन्मान, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, सामान्य युवक हे केंद्रस्थानी, द्वेषपूर्ण राजकारणाला विरोध, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा अशा प्रकारची संवैधानिक आणि मानवी मूल्यव्यवस्था आम्ही स्वीकारलेली आहे संहिता म्हणून. तर या मार्गानं पक्ष चालेल अशा प्रकारचं या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि वाटचाल म्हणाल तर आता राज्य कार्यकारिणीनं असा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या बैठकांसाठी आता आम्हाला बोलावणं येत आहे किंवा कार्यकर्ते इच्छुक आहेत, तर त्या ठिकाणी त्या सर्व कार्यकर्त्यांना भेटणं, त्यांच्याशी संवाद करणं आणि पक्षाची ही जी काही आता दशसूत्री ठरलेली आहे त्याबद्दल सांगणं, हे सुद्धा या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. वाटचाल अशी असणार आहे की आम्ही संघटन वाढीवर सध्याला भर देणार आहोत आणि लोकांना जोडण्याचं काम हे प्राधान्यानं असेल. प्राधान्य हेच असेल की आम्ही लोकांना जोडू.